विधान परिषद की नवनिर्वाचित विधायक डॉक्टर प्रज्ञा सातो का कलमनुरी शहर में भव्य नागरिक सत्कार के साथ साथ जनसंवाद कार्यक्रम का आयोजन किया गया था। कार्यक्रम में बड़ी संख्या में कांग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ता व नागरिक उपस्थित रहे। कुछ दिन पहले भी विधान परिषद चुनाव में मिली शानदार जीत के बाद विधायक डॉक्टर प्रज्ञा सातो का कलमनुरी में 29 अगस्त गुरुवार को भव्य नागरिक सत्कार किया गया। शहर के नए बस स्टैंड परिसर में जेसीबी मशीन की सहायता से विधायक पर फूल बरसाए गए, तो वहीं क्रेन के सहारे विशाल फूलों की माला पहनाकर सत्कार किया गया। ढोल ताशों व आतिशबाजी के बीच कांग्रेस कार्यकर्ताओं में काफ़ी जोश देखने को मिला, जहां कार्यकर्ताओं ने जय घोष के साथ साथ जमकर डांस भी किया। इसी के साथ साथ बस स्टैंड परिसर में स्थित करंडे कॉम्प्लेक्स में आयोजित जनसंवाद कार्यक्रम में तहसील कांग्रेस कमेटी, डॉक्टर एसोसिएशन, वकील संघ, पत्रकार संघ, औंढा नागनाथ नगर पंचायत, कांग्रेस महिला आघाड़ी, सेवा दल, व्यापारी महासंघ, कुरैशी बिरादरी के साथ अन्य लोगों ने विधायक डॉक्टर प्रज्ञा सातो का सत्कार किया। जनसंवाद कार्यक्रम में विधायक डॉक्टर प्रज्ञा सातो के साथ अन्य मान्यवरों के भाषण भी है। इस समय सचिन नाइक, जकी कुरैशी, दिलीप देसाई, मारोतराव खांडेकर, डॉक्टर सतीश पाचपुते, स्वर्ण गाबने, एडवोकेट अजहरुद्दीन कादरी, अयूब पठान, भगवान खंदारे, नागोराव करंडे, सुरेश कांडलीकर, असगर पटेल, एडवोकेट इलियास नाइक, सादिक नाइक, अरुण वाड़वे, तनवीर नाइक, उमर फारूक शेख, मोहम्मद परवेज़, बिलाल कुरैशी, बबलू पठान, बबलू बाजीगर, अयाज नाइक, नितिन जिंतुरकर, वायद पठान, उमाकांत शेवाड़कर, बबन डुगरे, अख्तर पठान, कलीम अंसारी, समीर कुरैशी, नदीम कुरैशी, आमिर फारूकी, अरबाज कुरैशी के साथ कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित थे। कार्यक्रम को सफल बनाने में कांग्रेस तालुका अध्यक्ष भागवत चौहान, पूर्व नगर सेवक अब्दुल हफीज फारूकी, निहाल कुरैशी के साथ अन्य लोगों ने परिश्रम किया। सर्वांचे लाडके स्वर्गीय खासदार राजीवजी सातो यांच्या स्मृतीस मी विनम्र अभिवादन करते। आज कार्यक्रमाला ही जी शोभा आलेली आहे आणि खरोखरच अतिशय म्हणजे भावूक असा हा क्षण होता आज माझ्यासाठी, कारण माझ्या या गावामध्ये हा जो सत्कार झालेला आहे आणि ह्याच्यासाठी जेव्हा आपण म्हणतो ना नेहमी शेवटी सुद्धा माणसाला 4 जणांची आवश्यकता असते आणि जे 4 जण प्रामुख्याने ज्यांनी ह्या कार्यक्रमामध्ये आज ही जी जाण आणलेली असे आमचे विलासदादा, महेश भाऊ थोरात, निहाल भाई आणि हफीज भाई आणि सर्व त्यांची टीम, आणि विशेष करून इथे बसलेले सर्व माझे बंधू आणि माझ्या लाडक्या बहिणी, तुम्ही सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो परिवार, हा तुमचा परिवार जो आहे, हा आमचा सातो परिवाराची ही ताकद आहे। त्याच्यामुळे तुम्ही सगळे हा परिवार आहे, हा काँग्रेस पक्षाचा आपला परिवार आहे आणि खरोखरच आज इथे तुम्ही सगळ्यांनी जो हा कौतुकाचा सोहळा केला आहे, ह्या खरोखरच त्याबद्दल मी मनापासून आपणा सगळ्यांचे खूप धन्यवाद करते। आणि विशेष करून डॉक्टर सेलच्या मंडळी, त्याच्यानंतर वकील सेलचे सगळे आज इथे बांधव माझे आले होते आणि त्याचबरोबर सर्व पत्रकार बंधू सुद्धा आणि पोलीस कर्मचारी सुद्धा आज सगळेच जण आज इथे बऱ्याच तासांपासून आज इथे आहेत, त्यांचे सुद्धा सगळ्यांचे मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते। खरोखर असे काही क्षण आयुष्यामध्ये येतात जे खूपच भावूक असतात। आणि मी कळमनुरीला आली, बरेच वर्ष झाले कळमनुरीत मी येऊन सून म्हणून इथे आली होती आणि कधी या कळमनुरीची मी लेक झाली ते मला कळलंच नाही आणि आज त्याचा मला प्रत्यय आला। आमचा हा सातो परिवार कळमनुरीमध्ये अनेक वर्षांपासून आम्ही इथे वास्तव्य करत आहोत। माझे सासरे डॉक्टर शंकररावजी सातो 17व्या शतकामध्ये त्यांनी ह्याच गावामध्ये त्यांचा एक छोटाखानी दवाखाना सुरू केला आणि आपल्या सगळ्यांना माहीत असेल बरेच आजूबाजूच्या गावातील सर्व पेशंट्स त्यांच्याकडे यायचे, हिंगोली जिल्ह्यातील सुद्धा लांबून लांबून पेशंट त्यांच्याकडे यायचे आणि विशेष करून खरबूज नावाचा जो आजार होता त्या काळी
त्याच्यावरती त्यांचं जे औषध ते द्यायचे, खरोखरच रुग्णांना खूप रामबाण ते औषध होतं आणि बरेच पेशंट, गोर गरीब पेशंट्सला सुद्धा ते मोफत उपचार रुग्णांना द्यायचे. आणि अनेक वेळा असे प्रसंग आले की त्या पेशंटकडे घरी जाण्याचे पैसे नसायचे, तर ते त्यांना घरी जेवू खाऊ घालून वरून त्यांना पैसे देऊन त्यांना घरापर्यंत पोचती करायचे. आणि म्हणून माझ्या सासऱ्यांची, डॉक्टर शंकरराव सातव यांची पुण्याई आज ही मी सौभाग्य समजते की त्यांच्या पुण्याईमुळे आज मी आपल्या सगळ्यांसमोर आहे. आणि मला त्यांचा हा वारसा चालवण्याचं जे मला सौभाग्य मिळालेलं आहे त्याबद्दल खूपच मनस्वी आनंद होत आहे. त्याचबरोबर आपल्या सगळ्यांनाच माहीत असेल, माझ्या सासूबाई सुद्धा पुणे शहरातून लग्न करून ह्या गावामध्ये आल्यात. आणि ह्या गावामध्ये आल्यानंतर त्यांनी सुद्धा 70च्या दशकामध्ये इथे आपली वकिलीची प्रॅक्टिस याच गावामध्ये सुरू केली. आणि मग आपल्या पतीबरोबर समाजकारण करता करता त्यांनी राजकारणामध्ये सुद्धा प्रवेश केला. आणि आपल्या सगळ्यांना माहीत असेल की हिंगोली जिल्ह्याचा निर्माण आमच्या सासूबाईंच्या, रंगनीताईंच्या पुढाकाराने झालेला आहे. त्याचबरोबर हिंगोली जिल्ह्याचा जो बहुतांश विकास आपण बघतो त्या विकासामध्ये सुद्धा आमच्या आईसाहेब रंगनीताई सातव यांचा खूप मोठा असा वाटा राहिलेला आहे. माझे पती राजीव सातव साहेब यांची तर ही कर्मभूमीच, त्यांचा जन्म ह्याच मातीत झाला आणि ह्याच मातीत ते विलीन सुद्धा झाले. बरेचसे त्यांच्याबरोबर लहानाचे मोठे झालेले आज त्यांचे मित्रमंडळी सुद्धा इथे आहेत. लहानपणापासून त्यांच्यासोबत वर्गात शिकलेले बरेच मला सांगतात, हम उनके साथ पढ़े हैं, हम पहली में उनके साथ थे, दूसरी में उनके साथ थे. त्यांच्याबरोबर इथंच मागे ह्या पलीकडे असलेल्या शाळेमध्ये होते. आणि ह्याच गल्लीमध्ये ते मागच्या गल्लीत राहायचे, तिथे ते लहानाचे मोठे झाले. आणि मग खेळत खेळत अभ्यास करत त्यांनी क्रिकेटची टीम बनवली. त्यांच्या क्रिकेट टीम मधले सुद्धा अनेक युवक, बिल्लू बादशाह असतील, आमचे बरेचसे लोक आज इथे आहेत. ते युवक काँग्रेसच्या, भारतीय राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदापर्यंत त्यांची जी गरुड झेप झाली ती खरोखरच प्रेरणादायी आहे. त्याचबरोबर पंचायत समितीपासून सुद्धा, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, विधानसभेचा आमदार, लोकसभेचा खासदार आणि राज्यसभा म्हणजे देशातलं सर्वोच्च जे सभागृह आहे ते सभागृह सुद्धा त्यांनी गाजवलं. आणि या आपल्या कळमनुरी तालुक्याचं, हिंगोली जिल्ह्याचं नाव त्यांनी दिल्लीपर्यंतच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये त्यांनी नेऊन पोहोचवलं. आज तिथे आपल्या कळमनुरीला, हिंगोलीला सगळे पूर्ण भारतामध्ये ओळखतात. आणि त्याचा शिल्पकार जर कोणी असेल तर ते आपल्या सगळ्यांचे लाडके, न भूतो न भविष्यती असे आपले स्वर्गीय खासदार राजीव सातव साहेब. आणि त्यांच्यासोबत अनेक वर्ष खांद्याला खांदा लावून काम करण्याची मला संधी मिळाली. आणि खरोखरच ती शिदोरी घेऊन त्यांच्या आशीर्वादाने आणि पुण्याईने आज मी त्यांच्या समाजसेवेचा वसा पुढे चालवत आहे. आणि तुमच्या सगळ्यांच्या समोर आज इतक्या खंबीरपणे, हिमतीनं, इतकं डोंगरा एवढं दुःख पचवून सर्व कार्यकर्त्यांच्या, माझ्या सगळं भाऊ आणि बहिणीसारखे जे नेहमी पाठीशी आहेत त्यांच्यासोबत काम करत पुढे चाललेली आहे. आज जो भव्य दिव्य, आज मला वाटलं की मी आज आता माझी खासदारकीची दुसरी टर्म झाली. पाचपुते साहेब म्हटले पहिले 2.5 टर्म मधले सर्व त्यांनी सांगितलं. आणि त्या 2.5 टर्म काम केल्याची पावती, जे हिंगोली जिल्ह्याचे सगळे प्रश्न मी विधान परिषदेत मांडले, जे काँग्रेस पक्षाचं ह्या जिल्ह्यामध्ये संघटन वाढवलं आणि त्याची पावती म्हणून आज मला ही पुनश्च एकदा 6 वर्षाची विधान परिषदेची टर्म मिळाली. असं वाटलं गावातले लोक स्वागत करतील, भव्य स्वागत करतील. परंतु आज बघितलं की भव्यतेकडून दिव्यतेकडे गेलं, असं शानदार स्वागत तुम्ही सगळ्यांनी आज माझं केलं.
आज इथे स्वागत करत असताना बरेचसे आपले काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी सर्व आहेत, पण असेही काही लोक आहेत ज्यांना आपण पदं दिलीत पण ती आपल्याला सोडून निघून गेली। परंतु आजही आपण बघतोय की जे राजू सातव साहेबांवरती प्रेम करत होते आणि जे सातव परिवारावरती प्रेम करत आहे ती लोक आजही परिवारासोबत आहे आणि ती ही जनसामान्य जनता आहे ती कधीच सातव परिवारापासून दुरावणार नाही आणि राजू सातव साहेबांबद्दलचं प्रेम यांच्या मनात कधीच कमी होणार नाही आणि हीच खरी जी आहे हीच आमचं फिक्स डिपॉझिट आहे। आणि आज ही जी इथं गर्दी आहे, आज खरोखरच भीती वाटते की एवढी अलॉट जनता, सामान्य जनता पाहून असं वाटतंय की माझ्या या सुखाला, माझ्या या वैभवाला कोणाची दृष्ट लागू नये। तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल जेव्हा आमदारकीची ही निवडणूक झाली, आपल्याला या पहिल्या वेळेस पक्षाने बिनविरोध आमदार बनवलं होतं, परंतु दुसऱ्यांना परीक्षा देऊन पास व्हावं लागलं। आणि सगळ्यांनीच बघितले असेल 12 जुलैचा तो दिवस होता निवडणुकीचा। मला वाटतं बरेच जण मुंबईला आले होते, पण जे मुंबईला येऊ शकले नाही ते सगळे इथे घरासमोर टीव्हीवरती बसून बघत होते। एक एक क्षण त्यांच्या धाकधूक वाढलेली होती रिझल्ट बघताना। आणि त्या आठवड्याभरापासून ज्या काही घडामोडी झाल्या, काही हिंगोली जिल्ह्यातील काही लोकांनीच आपल्याला विरोध सुद्धा केला आणि त्याच्यामुळे खूप सगळ्यांची धाकधूक वाढलेली होती। अग्निपरीक्षेतून मला जावं लागलं, पण या अग्निपरीक्षेतून जाऊन तावून सराखून ही तुमची लाडकी बहीण या परीक्षेमध्ये पास झाली तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे। न जाने कैसे मेरा ऊपर वाला मुझे परखता है, न जाने कैसे मुझे परखता है ये मेरा ऊपर वाला, न जाने कैसे मुझे परखता है ये मेरा ऊपर वाला। इम्तिहान भी लेता है, इम्तिहान भी लेता है पर हारने नहीं देता। आपण बघितलं पहिले सुरुवातीला प्रास्ताविक झालं, नंतर आपले ओपनिंग बॅट्समॅन आले, त्याच्यानंतर दुसरा खेळाडू आला, तिसरा खेळाडू आला, एकापेक्षा एक वरचढ खेळाडू आज व्यासपीठावर आपल्या पक्षाचे बसलेले आहेत आणि हीच ताकद आहे। म्हणून आज दिल्लीमध्ये सुद्धा आपण आपला खासदार पाठवलाय आणि आज दिल्लीमध्ये महाराष्ट्रातून आपल्या पक्षाचे सर्वात जास्त खासदार गेलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्या पक्षाचे भरपूर आमदार येतील आणि महाविकास आघाडीचं सरकार झाल्याशिवाय राहणार नाही। कारण तुम्ही बघा की आपली टीम एकापेक्षा एक अशी टीम आहे। दुआ करो कि हिम्मत रहे सलामत, दुआ करो कि ये हिम्मत रहे सलामत। अरे 100 आंधियों पे ये सारे चिराग काफी है, 100 आंधियों पे ये सारे चिराग काफी है। आणि त्यामुळे विजय हा निश्चितच आहे। खंदारे मामा सुद्धा म्हटले आपलं सरकार नक्की येणार खंदारे मामा, कारण आपण बघितलं लोकसभेचा जो रिझल्ट झाला त्यानंतर समोरच्या पक्षांनी बरेच काही कारण मीमांसा केली, फेक नरेटिव्ह, अरिथमॅटिक। अरे कसला फेक नरेटिव्ह अरिथमॅटिक घेऊन बसले? सत्ता तुमची आहे ना, सत्ता असताना सुद्धा तुम्ही सत्तेचा गैरवापर करता आणि मूठभर लोकांसाठीच त्या सत्तेचा उपयोग केला जात आहे। त्याच्यामुळे आता सरकारला आपल्याला निश्चित सांगायचं आहे की अभी तुम्हारा टाइम ओव्हर हो गया है, अभी हमारा टाइम आने वाला है। आपण बघतोय की पावसाळ्याचे दिवस आहेत, बऱ्याच ठिकाणी गळती लागलेली आहे, राम मंदिराला सुद्धा गळती लागलेली बातम्यांमध्ये आपण पाहिलं। नवीन संसद भवन बांधलं नुकतंच, त्याला सुद्धा गळती लागली आहे। त्याचप्रमाणे या महायुतीच्या सरकारला सुद्धा आता गळती लागलेली आहे आणि आपल्याला या महायुतीचं हे भकास सरकार आता घालवायचं आहे। त्यामुळे सगळ्या काँग्रेस पक्षांनी, सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आपण जनसामान्यांमध्ये जाऊन काँग्रेस पक्षाचे विचार पोचवायचे आहेत आणि हा पक्ष जनता सुद्धा
काँग्रेस पक्षाला भरभरून आशीर्वाद देते हे आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नुकतंच पाहिलेलंच आहे। आणि लोकसभेच्या निवडणुकीनंतर यांच्या पायाखालची वाळूच सरकली। महायुतीला आली आहे मतांची कडकी, महायुतीला आली आहे मतांची कडकी, आणि म्हणूनच आता यांना वाटते बहीण आपली लाडकी। लाडक्या बहिणींनी नाराज होऊ नका, आपण आपल्या हक्काचे ते पैसे आपण घेतलेच पाहिजे। लाडक्या बहिणींना आता त्यांनी 1500 रुपये सुरुवात केली आहे। आज 20 वर्षाची बहीण असेल, 50 वर्षाची असेल, 70 वर्षाची असेल, आज यांना ही बहीण लाडकी वाटायला लागली आहे। इतक्या दिवस या बहिणीकडे कधी राखी बांधायला गेले नाही, कधी दिवाळीच्या ओवाळणीला आले का बहिणींकडे। आज अचानक ही नुसती बहीणच नाही तर लाडकी बहीण झाली आहे। आज जर आपण बघितलं तर महाराष्ट्राला खाली मान घालायची वेळ आलेली आहे। नुकतंच जे बदलापूरला झालेलं तुम्ही बघितलं असेल, आमच्या लाडक्या बहिणीच्या लहानग्या लाडक्या लेकींवरती झालेला अत्याचार, याला कोण जबाबदार आहे? आणि ज्यांनी अत्याचार केला त्यांना लवकरात लवकर शिक्षा झालीच पाहिजे। आज आपण या बाबतीमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारला सुद्धा मागे टाकलं हे सांगण्याची आज लाज वाटत आहे। आणि खरोखरच जर तुम्ही बघितलं तर या लाडक्या बहिणींना आज हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्ही बघाल तर अनेक प्रकारचे जुगाराचे अड्डे असतील, मटक्यांचे धंदे असतील, दारूचे धंदे असतील, तो बहिणी सुद्धा बऱ्याच वेळा पोलीस स्टेशनला गेल्या निवेदन घेऊन। मी सुद्धा आताच सतीश दादांनी पण सांगितलं, सचिन दादांनी सांगितलं, विधान परिषदेत अनेक वेळा मी मुद्दे सुद्धा मांडले, पण काहीच त्याचा उपयोग होत नाही। थोडे दिवस बंद केलं जातं आणि पुन्हा हे धंदे सुरू केले जातात। आज याच्यामुळे माझ्या लाडक्या बहिणींवरती घरोघरी भांडणं होत आहे, अत्याचार होत आहे, त्यांना त्रास होत आहे, त्यांचे संसार उघड्यावरती आलेले आहेत। तर खरं त्यांच्यावरती आधी या लाडक्या बहिणींवर होणारे अत्याचार थांबवा। आज हिंगोली जिल्ह्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रातच जे सुरू आहेत अवैध धंदे असतील, मटक्याचे, जुगाराचे, दारूचे, हे ताबडतोब बंद झाले पाहिजे, तरच माझी बहीण खऱ्या अर्थाने सुखी होईल। आज तुम्ही नुसतं लाडक्या बहिणीच्या नावाखाली 200 कोटी रुपयांची ॲडव्हर्टाइजमेंट चालू आहे आणि त्या ॲडव्हर्टाइजमेंटच्या नावाखाली स्वतःचे फोटो लावून नुसते ते स्वतःची ॲड करू राहिलेत, कारण की सगळ्यांना माहिती आहे निवडणुका समोर आलेल्या आहेत। परंतु जे तुम्ही 1500 रुपये आज आम्हाला लाडक्या बहिणींना देत आहात, आज बहिणीचा आपल्या बापाच्या प्रॉपर्टीमध्ये सुद्धा तेवढाच वाटा असतो। आणि हा महाराष्ट्र हा आमच्या बापाचा आहे, इतर कुणाच्याही बापाचा नाही। आणि म्हणून आम्ही ते 1500 रुपये तर घेणारच, पण तुम्ही आम्हाला ते वाढवून दिले पाहिजे। तिकडे अडाणींना तुम्ही 1700 कोटी रुपये देतात ते तुम्ही, आणि लाडक्या बहिणीला फक्त 1500 रुपयाचा खाऊ दिल्यासारखा घेता आणि गप्प बसायला सांगता, हे चालणार नाही, आम्ही गप्प बसणार नाही। शाहू फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्राला आम्ही मोदी शहा अडाणीचा महाराष्ट्र होऊ देणार नाही। आज तुम्ही सगळ्यांनी ज्या प्रज्ञाताईंचा सत्कार केला, माझ्या नावाच्या डाव्या बाजूला पहिले डॉक्टर लागलं, श्रीमती लागलं, नंतर आमदार लागलं, अजूनही स्टेजवरच्या लोकांनी काय काय लागेल ते सांगितलं। डाव्या बाजूला खूप काही लागेल येणाऱ्या काळामध्ये, त्याचा मला अभिमान नाही, पण माझ्या नावाच्या उजव्या बाजूला जोपर्यंत राजीव सातव हे नाव आहे, तोपर्यंत या प्रज्ञाताईचं, त्यांच्या लेकरांचं आणि त्यांच्या या सातव परिवाराच्या सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं गल्लीपासून दिल्लीपर्यंत कुणीही वाकडा करू शकणार नाही। मी आज सातव परिवारातर्फे तुम्हाला गॅरंटी देते। आणि पुनश्च एकदा आपण सगळ्या जणांनी आज जो इथे माझ्या सत्काराला तुम्ही लांबून आलात, इतक्या वेळ इथे थांबलात, त्याबद्दल मी सगळ्यांचे खूप मनापासून ऋण व्यक्त करते। आणि एवढं सांगते
की मी उठणार नाही, मातणार नाही, मी उठणार नाही, मातणार नाही, पण घेतलेला वसा टाकणार नाही, झुकणार नाही आणि वाकणारही नाही, घेतलेला वसा कधी टाकणार नाही. आणि राजीव सातव साहेबांनी जे समाजसेवेचं स्वप्न पाहिलं होतं, हिंगोली जिल्ह्याच्या विकासाचं स्वप्न पाहिलं होतं, ते स्वप्न पूर्ण करण्याचं तुमच्या सगळ्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करत पुढे जाण्याची आज मी तुम्हाला शाश्वती देते. आणि हे 2 शब्द माझे संपवते. येणाऱ्या गणपती आणि गौरी या सणांच्या तुम्हाला सगळ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. जय महाराष्ट्र, जय काँग्रेस, जय भीम.